विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या सर्व 300 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे 91 शाळांमध्ये 862 सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे। आता दुसऱ्या टप्प्यात 90 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून त्यासाठी 4 कोटींच्या पूर्वगणन पत्रकास मान्यता देण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। प्रियसीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने तिचा निर्घृण खून केला। वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली असून पोलिसांनी दिलावर सिंग या तरुणाला अटक केली आहे। प्रेयसीच्या दुसऱ्या प्रियकराशी लग्न करण्याच्या निर्णयामुळे दिलावर संतापला होता आणि याच रागातून त्याने हा गुन्हा केला। एकेकाळी वृद्धावस्थेत होणारा संधिवाताचा त्रास आता तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे। बैठी जीवनशैली, ताणतणाव आणि अनुवांशिकतेमुळे तरुणांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये संधिवाताची समस्या वाढताना दिसत आहे। यासाठी वेळीच निदान, जीवनशैलीत बदल, फिजिओथेरपी आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रक्रियांसारख्या प्रगत उपचारांमुळे रुग्णांना सक्रिय जीवन जगता येणे शक्य आहे। जगभरात 12 ऑक्टोबर हा जागतिक संधिवात दिवस पाळला जात असून तरुणांनो आता जागे व्हा असा संदेश या निमित्ताने तज्ञांनी दिला आहे। राज्यातील नागरिकांच्या मानसिक आरोग्याच्या संरक्षणासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत टेलिमानस सेवा तसेच राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम यांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होत असून विशेषतः बाह्य रुग्ण सेवांचा लाभ घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून या कार्यक्रमाला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। शनिवारी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे बळ की स्वबळ यांची चाचपणी स्वतंत्रपणे केली। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मेळाव्यात काही आमदारांनी विधानसभेत विरोधात काम करणाऱ्यांना भाजपकडून पदे मिळणार नाहीत याची काळजी घेण्याचा सल्ला दिला। तसेच महायुतीत काही जण जाणीवपूर्वक मीठचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले। अमेरिकेतील जगविख्यात अवकाश संशोधन संस्था नासाबद्दल अनेकांना कुतूहल वाटत असतं। पुण्याच्या भोर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या 12 वर्षांच्या अदिती पारठेची नासाच्या दौऱ्यासाठी निवड झाली आहे। अदिती पारठेचे कुटुंबीय अतिशय बिकट परिस्थितीतून वाट काढत तिचे शिक्षण करत आहेत। अनंत तरे म्हणाले होते, हा माणूस एक दिवस दगा देईल आणि तेच झाले। कधी कधी निष्ठेचे मुखवटे लावून काही जण आपल्या भोवती अनेक जण फिरत असतात, त्यामुळे नकळत त्याकडे दुर्लक्ष होते। त्यामुळे आता घालील लोटांगण करून वाचवा वाचवा असा हंबरडा फोडणारी माणसे आज दिसली नसती। त्याच वेळी तरेंचे ऐकले असते तर पश्चाताप झाला नसता अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत। या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यात विविध ठिकाणच्या दौऱ्यात पक्षप्रवेश मेळावे घेतले जात आहे। राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणात सर्वात आधी परवडणाऱ्या घरांना प्राधान्य देण्यात आले आहे। परवडणाऱ्या घरांची अधिकाधिक निर्मिती करून ती सर्वसामान्यांना वितरित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे। त्यानुसार म्हाडा परवडणाऱ्या घरांची निर्मिती करीत आहे, तर सिडको कडूनही मोठ्या संख्येने घरांची निर्मिती केली जात आहे। मात्र सिडकोचे घरे महाग आहेत, ती लोकांना परवडत नाही अशी कबुली उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे 33वे राष्ट्रीय अधिवेशन 16 व 17 जानेवारी रोजी कणकवली महाविद्यालयाच्या HPCL सभागृहात आयोजित करण्यात आले आहे। तळ कोकणात होणारे हे परिषदेचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन असून यामध्ये अखिल भारतातून सुमारे 350 अभ्यासक आणि प्रतिनिधी सहभागी होणार आहेत। अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर अरुणा मोडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी रोकड आणि दागिने असा 6,90,000 रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली। या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। तक्रारदार महिला मूळच्या नवी मुंबईच्या आहेत। आई वडिलांचा सांभाळ म्हणजे संस्कृती, ममता आणि जबाबदारी यांचे प्रतीक असते।
मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वर्तमान दृश्य काहीसे धक्कादायक दिसत आहे। गेल्या 2 वर्षात पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात 224 ज्येष्ठ नागरिकांनी मुले आमचा सांभाळ करत नाहीत अशा स्वरूपाच्या तक्रारी हवेली प्रांताधिकारी कार्यालयात दाखल केल्या आहेत। आळंदी नगर परिषद सार्वजनिक निवडणूक 2025 साठी जाहीर झालेल्या मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार प्रभागांनुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे। मात्र या यादीत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि गंभीर त्रुटी असल्याच्या तक्रारी नागरिक आणि इच्छुक उमेदवारांकडून करण्यात आल्या आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। पुण्यात मागील काही वर्षात गुन्हेगारी फोफावत असताना अवैध धंद्यांचाही सुळसुळाट झाला आहे। शहरात वेश्या व्यवसायाच्या घटना सातत्याने उघडकीस येत असून पश्चिम बंगालमधील 2 तरुणींना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दलालाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। ब्युटी पार्लरमध्ये नोकरीचा आमिष दाखवत या तरुणींना पुणे शहरात आणण्यात आलं होतं। पोलिसांनी पीडित तरुणींची सुटका केली असून दलालाला अटक केली असली तरी त्याची पत्नी मात्र फरार आहे। नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे। स्विमिंग करून घरी परतणाऱ्या 8 वर्षीय चिमुकलीला भरधाव ट्रकने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना शनिवारी सकाळी सातपूर आनंदवली परिसरात घडली असून आजीसोबत दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला। नविका अभिषेक नेरकर असं मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचं नाव आहे, तर तिची आजी जखमी झाली आहे। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। एकाच वेळी संपूर्ण कुटुंबाने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना राजस्थानची राजधानी जयपूरमधून समोर आली आहे। करणी विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हिरापुरा कॉलनीमध्ये एकाच कुटुंबातील 3 सदस्यांनी आपले आयुष्य संपवले आहे। शनिवारी त्यांच्या भाड्याच्या घराचा दरवाजा बराच वेळ उघडा नसल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले। पोलिसांनी पोहोचल्यावर दरवाजा तोडला तेव्हा त्यांना त्या तिघांचे मृतदेह दिसून आले। आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी ही करवा चौथचा व्रत करत असते। मात्र उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे याच दिवशी एक हृदयद्रावक घटना घडली आहे। करवा चौथ नंतर पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणातून दोघांनीही जीव दिल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती प्रमोद कुमार आणि पत्नी निशा अशी आपल्या आयुष्याची अखेर केलेल्या पती पत्नीची नावे आहेत। बिहार विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज रविवारी 12 ऑक्टोबर रोजी दिल्लीत पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे। पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात MBBSच्या 2ऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर कथितपणे बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेनंतर 36 तासांच्या आत पश्चिम बंगाल पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे, अशी माहिती आसानसोल दुर्गापूर पोलीस आयुक्तालयातील सूत्रांनी दिली आहे। 1984 मध्ये झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टार याबाबत सगळ्या देशालाच कल्पना आहे। इंदिरा गांधी आपल्या देशाच्या पंतप्रधान असताना त्यांनी ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला होता। दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हे ऑपरेशन राबवलं गेलं। मात्र सैन्य सुवर्ण मंदिरात भूटानसह शिरलं आणि तिथे रक्ताचे सडे पडले, त्यामुळे शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या, ज्यामुळे इंदिरा गांधींची हत्या झाली। माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी ऑपरेशन ब्लू स्टारची पद्धत चुकीची होती असं म्हटलं आहे। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर झालेल्या हवाई हल्ल्यांमुळे आणि चकमकींमुळे या 2 देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे। सुरक्षा सूत्राच्या माहितीनुसार आणि स्थानिक वृत्तानुसार शनिवारी 11 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा पाकिस्तानी आणि अफगाण सैन्यात दुरंड सीमे रेषेवरील कुर्रम जिल्ह्यात जोरदार चकमक झाली। सुरुवातीला पहिला अर्धा तास लहान शस्त्रांचा गोळीबार झाला, त्यानंतर तोफ आणि गोळीबार सुरू झाला। अमेरिकेतील मिसिसिपी राज्यात लीलँड शहरात माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत। पोलिसांनी 18 वर्षीय युवकाला संशयित मानले आहे।
जपानमध्ये इन्फ्लुएन्झा म्हणजेच फ्लूच्या रुग्णांमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे। यामुळे तिथे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे। फ्लू वेगाने पसरत असल्यामुळे रुग्णालये पूर्णपणे भरली आहेत आणि अनेक शाळाही बंद कराव्या लागल्या आहेत। याचा थेट परिणाम आरोग्य सुविधांवर होत आहे। या गंभीर परिस्थितीमुळे जपान सरकारने देशभरात फ्लूची साथ पसरल्याची अधिकृत घोषणा केली आहे। तसेच लोकांनी गर्दी कमी करण्यासाठी काही पावले उचलली आहेत। अमेरिकेतील नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी आणि त्यांची पत्नी एस्थर डुफ्लो हे लवकरच स्वित्झर्लंडमधील झुरिच विद्यापीठात काम करण्यासाठी जाणार आहेत। झुरिच विद्यापीठात ते अर्थशास्त्रासाठी एक नवीन केंद्र स्थापन करणार असल्याचे विद्यापीठाने शुक्रवारी जाहीर केले। मॅसेच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या नोबेल विजेता जोडप्याने आता अमेरिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त करताना येत असून यामागे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाचा हात असल्याचे ते बोलले जात आहे। अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुक्ताकी गुरुवारपासून भारत दौऱ्यावर आहेत। शुक्रवारी त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचीही भेट घेतली। त्यानंतर झालेल्या पत्रपरिषदेत महिला पत्रकारांना सहभागी होण्यास मनाई करण्यात आल्यावरून वाद झाला असून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीका केली आहे। सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाला शेखर सिंग यांच्या रूपाने पूर्णवेळ आयुक्त मिळाल्यानंतर राज्य सरकारने प्राधिकरणासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या 76 स्वतंत्र पदानिर्मितीच्या प्रस्तावाला मान्यता दिली। यात 52 नियमित तर 24 पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहे। इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने 348 ग्रामीण डाक सेवक कार्यकारी पदांसाठी भरती जाहीर केली आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवार 29 ऑक्टोबर पर्यंत IPBच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात। या भरतीमध्ये पद, पात्रता, वयोमर्यादा, वेतन श्रेणी, निवड प्रक्रिया आणि अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दल माहिती दिली आहे। मनोरंजन सृष्टीतला सर्वात महत्त्वाचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला। गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या या पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती। अभिनेत्री आलिया भट्ट हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला। जिगरा चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला तर अभिषेक बच्चनला पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे। ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा चॅप्टर 1 प्रेक्षकांना भावत आहे। ऋषभ शेट्टीने कांतारामध्ये लेखन, दिग्दर्शन या जबाबदाऱ्या सांभाळतानाच मुख्य भूमिकाही साकारली आहे। त्याच्या 10व्या दिवसाच्या कलेक्शनसह कांतारा चॅप्टर 1 ने या वर्षीच्या सय्याराच्या भारतातील नेट कलेक्शनला मागे टाकले, ज्याने 329.2 कोटी कमावले। त्यासह कांतारा चॅप्टर 1 आता वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे। महिला वन डे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहे। हा सामना विशाखापट्टणम खेळवला जाणार आहे। हा सामना सेमीफायनल मध्ये जाण्याच्या दृष्टीने भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। ऑस्ट्रेलिया समोर खेळताना भारतीय संघाचा रेकॉर्ड इतका खास राहिलेला नाही, पण जर गुणतालिकेत पुढे निघायचं असेल तर भारतीय संघाला हा सामना जिंकावा लागेल। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।